आनंदनगर मेट्रोच्या खाली आणि तुम्ही बघू शकता जी सकाळपासून मुंबईमध्ये पाऊस सुरू आहे त्याचा परिणाम इथे पण दिसून येत आहे। तर पुन्हा हा परिसर जलमय झालेला आहे। तर तुम्ही बघू शकता हा ईस्ट आणि वेस्टला जोडणारा मार्ग आहे आणि या पूर्व जे रोड आहे हा पूर्ण रोड पाण्याखाली बुडलेला आहे। तर फक्त इथेच नाही तर जे जवळच्या दुसरा रोड आहे त्या रोडवर पण अशाच प्रकारचं पाणी साचलेलं आहे। तर लोकांना खूप त्रास होत आहे। तर दहिसर मेट्रो स्टेशन आनंदनगर मेट्रो स्टेशनच्या खालच्या भागाने सध्या मुसळधार पाऊस पण सुरू आहे आणि अशाच प्रकारच्या दृश्य वेस्टर्न एक्सप्रेस हायवे कडे पण होता आणि हा लिंक रोड आहे। लिंक रोड वर पण अशाच प्रकारच्या दृश्य तुम्ही बघू शकता की मोठ्या प्रमाणात तिथे पण पाणी साचलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई। तर वडाळ्यातील ही दृश्य आपण पाहतो आहोत। वडाळ्यातील रेल्वे स्टेशन परिसरातील रेल्वे ट्रॅक पाण्याखाली गेलेले आहेत। नदीचं स्वरूप या स्टेशन परिसराला आलेलं आहे। तर अंधेरीतील विरा देसाई मार्गावरील ही दृश्य आपण पाहतो आहोत। अनेक गाड्या या विरा देसाई रोडवर अडकून पडलेल्या होत्या। अनेक सोसायटींमध्ये पाणी शिरलेलं आहे। उच्चभ्रू वस्ती म्हणून या सोसायटीकडे या परिसराकडे पाहिलं जातं आणि या परिसरातील अनेक सोसायट्यांमध्ये अशाच प्रकारे पाणी शिरलेलं होतं। अनेक वाहनं या मार्गावर बंद पडलेली होती। त्यामध्ये महागडी वाहनं ही रस्त्यावर बंद पडलेल्या अवस्थेत होती। तर विरारमधील ही दृश्य आपण पाहतो आहोत। रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी आलेलं आहे आणि विरार वसई या भागामध्ये जोरदार पाऊस बरसतोय। अशावेळी ट्रॅक्टरमधून नागरिक हे ये-जा करताना पाहायला मिळतात। विरारमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात पाऊस बरसतो आहे आणि ट्रॅक्टरची वाहतूक पद्धत फक्त सध्या दिसते। इतर वाहनं सध्या या पाण्यातून वाट काढताना दिसत नाही। तर कमरे इतक्या पाण्यामधून नागरिकांना इथून वाट काढावी लागते आहे। विरारमध्ये त्याचबरोबर वसईमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाऊस बरसतोय। तर विरारमधील सायन्स गार्डन परिसर हा आहे। या परिसरामध्ये रस्त्यावर कमरे इतकं पाणी आलेलं आहे। या कमरे इतक्या पाण्यामधून वाहन चालकांना वाट काढावी लागते। तर हिंदमाता परिसरातील ही दृश्य आपण पाहतो आहोत। अनेक गाड्या या बंद पडलेल्या आहेत। या गाड्यांना ढकलून बाजूला करण्याची वेळ आलेली आहे। सक्शन पंप या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। मात्र एकीकडे समुद्राला भरती आणि वरून पडणारा धुवाधार पाऊस यामुळे पाण्याचा निचरा होताना दिसत नाहीये। मोठ्या प्रमाणात गुडघ्या इतक्या पाण्यामधूनच नागरिकांना हिंदमाता परिसरातून आता वाट काढावी लागते। अगदी सकाळपासूनच मुंबईमध्ये विविध सखल भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। अनेक वाहनं बंद पडलेली आहेत। लोकांना देखील अशाच पाण्यामधून वाट काढावी लागते आहे। हिंदमाता परिसरामध्ये तुफान पाऊस झाला आणि या पावसाचा फटका मुंबईकर नागरिकांना चांगलाच बसताना दिसतोय। अनेक दुकानांमध्ये पाणी शिरलेलं आहे। अनेक सोसायट्यांमध्ये देखील पाणी शिरलंय। तर BKC भागातील ही दृश्य आपण पाहतो आहोत। BKC मध्ये अनेक बांधकामं सुरू आहेत। या बांधकामांचा राडारोडा देखील पडलेला असतो आणि मोठ्या प्रमाणात BKC परिसरात देखील आता पाणी साचलेलं आहे। धुवाधार पाऊस बरसतोय आणि अशा स्थितीमध्ये BKC हा एक महत्त्वाचा भाग मुंबईतील वांद्र्याजवळचा आणि त्या परिसरात देखील मोठ्या प्रमाणामध्ये आता पाणी साचलंय। BKC परिसरामध्ये पावसाचं पाणी हे रस्त्यावर आपल्याला पाहायला मिळतं आहे। सध्या उड्डाणपुलावर ही दृश्य आपण पाहतो आहोत। मात्र उड्डाणपुलाच्या खाली मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। तर वडाळ्यातील रेल्वे स्टेशन परिसरातील ही दृश्य आहेत। गेल्या अनेक वेळापासून एक लोकल फलाटावरच उभी आहे। मात्र नागरिकांना आता रेल्वे ट्रॅकवर चालत जात स्टेशन गाठावं लागतंय कारण अनेक रेल्वे या मध्यभागीच कुठेतरी बंद पडलेले आहेत आणि त्यामुळे रेल्वेतून उतरून लोकलमधून उतरून नागरिक ट्रॅकवरून आता रेल्वे स्टेशनकडे जाताना पाहायला मिळतात। मात्र वडाळा परिसरामध्येच रेल्वे ट्रॅक आणि रेल्वे ट्रॅकच्या बाजूला असलेलं गटार याचा अंदाज न आल्यामुळे अनेक नागरिक हे गटारामध्ये पडल्याचं देखील पाहायला मिळालेलं होतं। त्यामुळे नागरिकांनी देखील चालत असताना तितकीच काळजी घेणं गरजेचं आहे। वडाळा रेल्वे स्थानक परिसरामध्ये ट्रॅक दिसत नाही असं चित्र सध्या पाहायला मिळतंय। नदीचं स्वरूप या रेल्वे स्टेशन परिसराला आलंय। तर रेल्वे रुळावर पाणी आल्यामुळे वाहतूक अतिशय संथ गतीने सुरू आहे। काही BKC परिसराला सुद्धा तलावाचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे। मोठ्या प्रमाणामध्ये या संपूर्ण परिसरात पाणी साचलेलं आपण पाहतो। या ठिकाणी बूस्टर पंप पण लावण्यात आलेला आहे। मात्र या बूस्टर पंपचा सुद्धा कुठलाही वापर या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये। पाणी साचते। मुंबई पोलीस जे आहेत ते वाहन चालकांना या ठिकाणाहून रस्ता दाखवताना आपल्याला स्पष्टपणे दिसतात। एकंदरीतच मुंबईमध्ये आज मुसळधार पाऊस पडलाय आणि मुसळधार पावसामध्ये ठिकठिकाणी पाणी साचल्याचं चित्र आपण पाहतोय। मुंबईच्या BKC मध्ये औद्योगिक केंद्र आहेत आणि त्यासोबतच बरेचसे कॉर्पोरेट ऑफिसेस आहेत
आणि या ठिकाणाहून जे चाकरमान्य ते आपापल्या घरी आता निघालेले आहेत. काही जण ठाण्याच्या दिशेनं, काही जण कांदिवलीच्या दिशेनं निघालेले आहेत. तर ही सगळी दृश्य आपण पाहतोय. रस्ता जो आहे त्यावर पूर्णपणे पाणी साचलेलं आहे आणि जवळपास 1.5 ते 2 किलोमीटरचा हा संपूर्ण परिसर जो आहे आता परिसरामध्ये ही दृश्य आपण पाहतोय. एक घोडागाडी याच पाण्यातून वाट काढताना पाहायला मिळते. अनेक वाहनं देखील गुडघाभर पाण्यामधून वाट काढत आहेत. नागरिकांना देखील याच पाण्यामधून चालत जात आपलं ज्या ठिकाणी त्यांना जायचं आहे ते ठिकाण ते गाठताना पाहायला मिळतात. एक घोडागाडी देखील याच पाण्यामधून वाट काढताना पाहायला मिळते. मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचल्यामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. मुंबईकरांनी अत्यंत महत्त्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं असं आवाहन मुख्यमंत्री त्याचबरोबर उपमुख्यमंत्र्यांकडून करण्यात आलेलं आहे. प्रशासन अलर्ट मोडवर आहे. मात्र समुद्राला असलेली भरती, समुद्राला आलेलं उधाण आणि दुसरीकडे धोधो कोसळणारा पाऊस यामुळे पाण्याचा निचरा काही केला होताना दिसत नाहीये. सकाळी 6 ते 7 वाजल्यापासून दुपारचे 1 वाजत आलेले आहेत. मात्र परिस्थिती जैसे थेच आहे आणि अशा परिस्थितीमध्ये नागरिकांना याच पाण्यामधून वाट काढावी लागते आणि मुंबईकरांची एक प्रकारे चांगलीच दैना उडाली आहे. मुंबईच्या विविध भागामध्ये, त्यामध्ये दादर परिसर, विलेपार्ले, गोरेगाव, अंधेरी, बांद्रा परिसर असेल, हिंदमाता परिसर असेल, अशा सर्वच भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे. अंधेरीतील विरा देसाई हा उच्चभ्रू वस्तीचा भाग, या भागात देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे आणि अशा सर्वच भागामध्ये अनेक गाड्या देखील बंद पडल्या. या वाहनांना ढकलून बाजूला करण्याची वेळ इथल्या नागरिकांवर आलेली आहे. यंत्रणा देखील कामाला लागलेली आहे. मात्र यंत्रणा हतबल होताना कुठेतरी पाहायला मिळते. कारण पाऊस सुरूच आहे, एकीकडे समुद्राला भरती आहे. त्यामुळे या पाण्याचा निचरा होणार तरी कसा, हे पाणी ओसरणार तरी कसं, असा प्रश्न त्यांच्यापुढे आहे. त्यामुळे महापालिका यंत्रणा ही कुठेतरी हतबल झालेली पाहायला मिळते. सकाळी 6 ते 7 वाजल्यापासून मुंबईमध्ये अशाच प्रकारचं चित्र आपल्याला सर्वच भागामध्ये पाहायला मिळते. दुसरीकडे रेल्वे वाहतूक ठप्प झालेली आहे. मध्य रेल्वेची वाहतूक कर्जत कसाराकडे जाणारी लोकल सेवा पूर्णपणे बंद झालेली आहे. हार्बर मार्गावरील वाहतूक देखील ठप्प झाली आहे. तर दुसरीकडे रस्ते वाहतूक देखील अत्यंत धीम्या गतीनं सुरू आहे. दरम्यान मुंबई महापालिकेच्या ज्या सरकारी आस्थापना आहेत त्यांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता मिठी नदीची पाहणी करण्यासाठी दाखल झालेले आहेत. एकनाथ शिंदे यांच्याकडून मिठी नदीची पाहणी करण्यात येत आहे. मिठी नदी सध्या धोकादायक पातळीकडे वाटचाल करताना पाहायला मिळते. कुर्ल्यामध्ये मिठी नदीचं पाणी हे बाजूच्याच वस्त्यांमध्ये देखील घुसलेलं आहे आणि या परिस्थितीवर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः ग्राउंड झिरोवर उतरलेले आहेत. त्यांच्याकडून मिठी नदीची पाहणी करण्यात येते. तर हिंदमाता परिसरातील हे दृश्य आपण पाहतो आहोत. एक चिमुकला या पाण्यातून जाताना पाहायला मिळतोय. मात्र मोठ्या प्रमाणामध्ये सखल भागामध्ये पाणी साचलेलं आहे. लोकांच्या कमरेला पाणी लागलेलं आहे.